नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला हे नवीन वर्ष 2021 हे नवीन वर्ष आनंदाचे, भरभराटीचे, आरोग्यदायी, तुमच्या सर्व मनोकामना ईश्वर पूर्ण करोत एवढीच माझ्या मनात मी अपेक्षा बाळगतो आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करतो. आजचं आपलं डिस्कशन असणार आहे प्रेडिक्शन ऑफ बॉन्ड स्ट्रेंथ अँड बॉन्ड लेंथ इन मेटल कार्बोनिल्स. काल आपण काय स्टडी केलं होतं? बॉन्डिंग इन मेटल कार्बोनिल्स. आपण पाहिलं होतं मेटल कार्बोनिल्स मध्ये स्पेशल बॉन्डिंग असते ज्याला म्हणतात सिनर्जिक बॉन्डिंग. व्हाय इट इज स्पेशल? इन व्हॉट वे इट इज स्पेशल? कारण इथं लिगॅंड फक्त सेंट्रल मेटलला इलेक्ट्रॉन देत नाहीये, सेंट्रल मेटल देखील लिगॅंडला इलेक्ट्रॉन देतोय. या पद्धतीत ती स्पेशल आहे. इथे डबल बॉन्ड असतो. सिग्मा बॉन्ड लिगॅंड कडून सेंट्रल मेटल कडे असतो, पाय बॉन्ड मेटल कडून लिगॅंड कडे असतो. पाय ऍसिडिक लिगॅंड असा लिगॅंड जो इलेक्ट्रॉन देतो पण आणि घेतो पण त्याला म्हणतात पाय ऍसिडिक लिगॅंड. CO CN- NO आणि NO+. हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. सिनर्जिक बॉन्डिंग, स्पेशल बॉन्डिंग, टाइप ऑफ बॅक बॉन्डिंग. ते होमोलुमो काहीतरी सांगितलं होतं मी, ठीक आहे ना. हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल CO चा सिग्मा 2p हेड तो सिग्मा बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व्ड असतो. लुमो लोवेस्ट अनऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल पाय स्टार 2px और पाय स्टार 2py तो पाय बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व्ड असतो. कोऑर्डिनेशन नंबर इज ऑलवेज डिसाइडेड बाय ओनली सिग्मा बॉन्ड्स अँड नॉट पाय बॉन्ड्स. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ इन फ्री CO इज 1.128 एंगस्ट्रॉम. बट इन मेटल कार्बोनिल्स इट इज स्लाइटली ग्रेटर, थोड्या अमाउंट न ग्रेटर असते 1.128 एंगस्ट्रॉम पेक्षा. एक क्वेश्चन घेतला, शेवटी घेतला ना 1.15 एंगस्ट्रॉम, त्याचं उत्तर सांगितलं होतं. ओके, चला पुढे जातोय आपण. आपण आज डिस्कशन करणार आहोत की बाबा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड असेल किंवा मेटल कार्बन बॉन्ड असेल, मेटल कार्बोनिल्स मधला त्यांची बॉन्ड स्ट्रेंथ किंवा त्यांची बॉन्ड लेंथ कशी प्रेडिक्ट करायची. ठीक आहे ना. बघा, कार्बन ऑक्सिजन हा झाला फ्री CO. फ्री CO, फ्री म्हणजे नॉन बॉन्डेड, ज्यांना आणखी सेंट्रल मेटल बरोबर अटॅचमेंट तयार केलेली नाही, फ्री CO. आणि बॉन्डेड CO कसा आहे? मेटल कार्बोनिल्स मधला CO कसा आहे? बघ रे, कार्बन ऑक्सिजन बरोबर बॉन्डेड आहे आणि मेटल बरोबर पण बॉन्डेड आहे. म्हणजे कार्बन या अटॅचमेंटचं सेंटर आहे. कार्बन या अटॅचमेंटचं सेंटर आहे. आता बघा, व्यवस्थित लक्ष द्या. जर हा बॉन्ड स्ट्रॉंग झाला, जर हा बॉन्ड स्ट्रॉंग झाला म्हणजे कार्बन ऑक्सिजनची जर अटॅचमेंट स्ट्रॉंग झाली, ऑटोमॅटिकली हा बॉन्ड वीक होत असतो. कार्बन आणि ऑक्सिजनची अटॅचमेंट जर स्ट्रॉंग झाली, मेटल आणि कार्बनची अटॅचमेंट वीक होत असते. उलटा विचार करा. ठीक आहे, ही पहिली पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी, जर कार्बन ऑक्सिजन बॉन्ड वीक झाला तर मेटल कार्बन बॉन्ड स्ट्रॉंग होत असतो. अरे कार्बन सेंटर आहे ना, या कार्बनची आणि ऑक्सिजनची अटॅचमेंट स्ट्रॉंग झाली, ऑक्सिजननं कार्बनला ओढलं स्वतःकडे, हा बॉन्ड वीक होईल. उलटा विचार करा, मेटलनं कार्बन बरोबर स्ट्रॉंग बॉन्ड तयार केला, मेटलनं कार्बनला ओढलं, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड वीक होऊन जाईल. ठीक आहे. किंवा फिजिक्स लावा, या कार्बनवर इकडून एक फोर्स आहे, तिकडून एक फोर्स आहे, दोन फोर्स काम करतायत. जर राईट हँड साइडचा फोर्स स्ट्रॉंग झाला, जर राईट हँड साइडचा फोर्स स्ट्रॉंग झाला, ही बॉडी लांब फेकली जाईल, बॉन्ड वीक होऊन जाईल. मेटल कार्बन डिस्टन्स वाढेल म्हणजे तो बॉन्ड वीक होऊन जाईल. ठीक आहे ना. किंवा लेफ्ट हँड साइडचा फोर्स स्ट्रॉंग झाला, डाव्या बाजूकडून फोर्स स्ट्रॉंग मिळाला कार्बनला, कार्बन इकडे निघून जाईल, ऑक्सिजन बरोबर त्याचा बॉन्ड कसा होईल? वीक होऊन जाईल. आलं का लक्षात? तुम्ही असं थिंक केलं तरी चालेल. कार्बन हा सेंटर आहे, कार्बनवर दोन बॉडीज फोर्स लावतायत, एक ऑक्सिजन आहे आणि दुसरा सेंट्रल मेटल EM आहे. जर ऑक्सिजन बरोबरचा फोर्स स्ट्रॉंग झाला म्हणजे बॉन्डिंग जर स्ट्रॉंग झाली ऑक्सिजन बरोबरची, ऑटोमॅटिकली मेटल बरोबरची त्याची बॉन्डिंग कशी होणार आहे? वीक होणार आहे.
उलटा विचार करा, जर कार्बन ऑक्सिजनची बॉन्डिंग वीक झाली तर मेटल कार्बनची बॉन्डिंग स्ट्रॉंग होणार आहे. बस ज्याला हे कळलं त्याला मी पुढचं जे बोलणार आहे ना ते सगळं लक्षात येणार आहे. तुम्ही एवढं सध्याला लक्षात घ्यायचंय की बाबा जे जे कार्बन ऑक्सिजन बॉन्ड मध्ये घडत असतं त्याच्या रिव्हर्स मेटल कार्बन बॉन्ड मध्ये घडत असतं. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड मध्ये जे जे घडणार आहे ना त्याच्या उलट मेटल आणि कार्बन बॉन्ड मध्ये घडत असतं. कारण या सायमल्टेनियस बॉन्डिंग आहेत, सायमल्टेनियस अटॅचमेंट आहेत. हा बॉन्ड स्ट्रॉंग झाला की ऑटोमॅटिकली हा वीक होतो, हा बॉन्ड वीक झाला की ऑटोमॅटिकली हा स्ट्रॉंग होऊन जातो. ठीक आहे का? मग आता आपण थिंक करू कुठल्या केसमध्ये मेटल कार्बन बॉन्ड स्ट्रॉंग होईल, कुठल्या केसमध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्ड स्ट्रॉंग होईल, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे ना? आता पाहूयात आपण कार्बन ऑक्सिजन बॉन्ड स्ट्रॉंग आहे का मेटल कार्बन बॉन्ड स्ट्रॉंग आहे हे आपल्याला कसं कळणार? सिंपल आहे, खूप सिंपल आहे. लक्ष द्या रे, स्पेशली जे जेई एक्झाम देणारे स्टुडंट आहेत ना त्यांच्यासाठी तर हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डिस्कशन फॉर जेई बॅच स्टुडंट्स. कारण जेई मध्ये याचे क्वेश्चन्स आलेले आहेत. मग याचा अर्थ नीट वाल्याने लक्षच द्यायचं नाही? अरे नाही रे बाबा, नीट मध्ये आतापर्यंत याचा क्वेश्चन आला नाही पण येऊ शकतो, सिलेबसचा भाग आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे? बघा मी काय करतोय, 3 प्रकारचे सेंट्रल मेटल कन्सिडर करतोय. एक पॉझिटिव्ह चार्ज असणारा सेंट्रल मेटल, न्यूट्रल असणारा सेंट्रल मेटल आणि निगेटिव्ह चार्ज असणारा सेंट्रल मेटल. 3 सेंट्रल मेटल. एम म्हणजे सेंट्रल मेटल. सेंट्रल मेटलच्या 3 कॅटेगरीज असू शकतात. एक तर सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह असेल किंवा 0 असेल किंवा निगेटिव्ह असेल. याच्या पलीकडे काही शक्यता आहेत का रे बाबा? नाही ना. पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट असू शकते किंवा न्यूट्रल असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. आता पहा, पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे इलेक्ट्रॉन रिच का इलेक्ट्रॉन डिफिशियंट? बोला. पॉझिटिव्ह चार्ज आला की केमिस्ट्रीमध्ये आपण इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणतो आणि निगेटिव्ह चार्ज आला की इलेक्ट्रॉन रिच म्हणतो. बरोबर आहे ना? मग मी असं म्हणू का? बघा, इलेक्ट्रॉन रिचनेस, इलेक्ट्रॉन रिचनेस तिकडे वाढायली कारण निगेटिव्ह चार्ज आहे ना. हा एम मायनस मोर इलेक्ट्रॉन रिच आहे आणि एम प्लस लेस इलेक्ट्रॉन रिच आहे. मान्य आहे का? कारण पॉझिटिव्ह चार्ज आहे ना. इलेक्ट्रॉन डिफिशियंट, इलेक्ट्रॉन रिच, इलेक्ट्रॉन रिचनेस तिकडे वाढते. आता इलेक्ट्रॉन रिचनेस वाढल्यामुळं काय होतं, आपल्याला फोकस करायचा या बॉन्डिंगवर. बघा, मेटल आणि सीओ मध्ये डबल बॉन्ड असतो, एक सिग्मा असतो आणि एक पाय असतो. सिग्मा बॉन्ड तर सगळ्यांमध्येच असणार आहे, काही विशेष नाही. विशेष आहे तर हा डबल बॉन्ड मधला पाय बॉन्ड. पाय बॉन्ड विशेष फक्त सिनर्जिक बॉन्डिंग मध्ये काय आहे? पाय बॉन्ड. कारण मेटल पण सीओ ला इलेक्ट्रॉन देतोय, आपण त्याचा विचार करतोय. ठीक आहे ना? आता थिंक करा आणि मला सांगा, एम प्लस एम 0 आणि एम मायनस पैकी कार्बनला इझिली इलेक्ट्रॉन कोण देऊ शकतो? अरे जो जास्त इलेक्ट्रॉन रिच असेल ना तोच कार्बनला इझिली इलेक्ट्रॉन देईल. ऑब्वियस आहे ना. जो इलेक्ट्रॉन रिच मेटल असेल तो कार्बनला इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करून टाकेल. ठीक आहे? तर या तिघांपैकी इलेक्ट्रॉन रिच सगळ्यात जास्त हा आहे. म्हणजे कार्बन बरोबर एकदम इझिली बॉन्ड फॉर्मेशन, पाय बॉन्डचं बोलायलो आपण. हा, इझिली पाय बॉन्ड कोण तयार करणार आहे रे बाबा? एम मायनस. आणि डिफिकल्टीनं पाय बॉन्ड कोण तयार करेल? एम प्लस. कारण कार्बनला द्यायला इलेक्ट्रॉन याच्याकडे कमी आहेत पण याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत ना, हा इझिली इलेक्ट्रॉन देऊन टाकेल कार्बनला. मग मी असं म्हणू शकतो का? बघा, टेंडेन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन टू कार्बन तिकडे वाढायली. जो सेंट्रल मेटल मोर इलेक्ट्रॉन रिच असेल तो कार्बनला इझिली इलेक्ट्रॉन देईल. दॅट्स इट. अरे माझ्याकडे असलं तरच मी तुम्हाला देईन ना. या मेटलकडे जास्त इलेक्ट्रॉन आहेत कारण निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्यावर, जास्त असल्यामुळे हा कार्बनला एकदम इझिली इलेक्ट्रॉन देईल. हा देणार नाही असं मी म्हणलं नाही, हा पण देईल पण डिफिकल्टी असेल याला देण्यासाठी कारण याच्याकडे स्वतःकडेच इलेक्ट्रॉन कमी आहेत, याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत. हा इझिली इलेक्ट्रॉन देऊन टाकेल कार्बनला, सीओच्या कार्बनला. ठीक आहे? आता बघा, टेंडेन्सी इलेक्ट्रॉन देण्याची कार्बनला तिकडे वाढायली. मग मी म्हणू शकतो, मी असं म्हणू शकतो, एम मायनस जर कार्बनला इझिली इलेक्ट्रॉन देत असेल मी म्हणू शकतो एम मायनसचा बॉन्ड कार्बन बरोबरचा स्ट्रॉंगेस्ट असेल.
अरे जो इलेक्ट्रॉन इझिली देईल तोच स्ट्रॉंग बॉन्ड क्रिएट करेल ना. M- विल फॉर्म स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड विथ कार्बन, M+ विल फॉर्म विकेस्ट बॉन्ड विथ कार्बन. कारण हा इझिली इलेक्ट्रॉन कार्बनला देत नाही. हा इझिली इलेक्ट्रॉन कार्बनला देतोय म्हणजे हा स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड क्रिएट करेल कार्बन बरोबर. म्हणजे मी असं म्हणू शकतो इकडून इकडं स्ट्रेंथ ऑफ, ठीक आहे बघा, स्ट्रेंथ ऑफ असं म्हणता येईल, स्ट्रेंथ ऑफ मेटल कार्बन बॉन्ड, स्ट्रेंथ ऑफ मेटल कार्बन बॉन्ड वाढत चालली. मेटल कार्बन बॉन्डची स्ट्रेंथ तिकडे वाढत चालली. का वाढत चालली सर ते सांगायलो तुम्हाला मी. हा मोर इलेक्ट्रॉन रिच आहे ना, इझिली कार्बनला इलेक्ट्रॉन देईल. इझिली कार्बनला इलेक्ट्रॉन दिल्यामुळं कार्बनचं मेटलचं बॉन्डिंग कसं होऊन जाईल, स्ट्रॉंग होऊन जाईल. स्ट्रेंथ ऑफ मेटल कार्बन बॉन्ड तिकडं वाढायलं, स्ट्रेंथ ऑफ मेटल कार्बन बॉन्ड तिकडं वाढायलं. आता मला सांगा बॉन्ड स्ट्रेंथ आणि बॉन्ड लेंथचं रिलेशन कसं असतं रे बाबा, कसं असतं. बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ. आपण 11th मध्ये केमिकल बॉन्डिंग मध्ये पाहिलं होतं. बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ, बरोबर आहे का. यस, बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ. बॉन्ड स्ट्रेंथ मेटल कार्बन बॉन्डची तिकडं वाढायली. मग मला सांगा बॉन्ड लेंथ कोणीकडे वाढेल, इन्व्हर्स रिलेशन असल्यामुळं डावीकडे वाढेल. इकडं बॉन्ड लेंथ ऑफ मेटल कार्बन बॉन्ड. कळते का रे. बघ रे, हा इलेक्ट्रॉन रिच सेंट्रल मेटल असल्यामुळं त्याचा कार्बनचा बॉन्ड स्ट्रॉंगेस्ट आहे. बॉन्ड स्ट्रेंथ उजव्या बाजूला वाढली. बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड स्ट्रेंथचं रिलेशन इन्व्हर्स असतं म्हणून बॉन्ड लेंथ डाव्या बाजूला वाढेल. वाढलं डाव्या बाजूला, ठीक आहे. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे मेटल कार्बन बॉन्ड मध्ये घडत असतं एक्झॅक्टली त्याच्या उलट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड मध्ये घडत असतं. कारण कार्बन हा सेंटर आहे. कार्बनची मेटलची अटॅचमेंट स्ट्रॉंग जर झाली ना, कार्बनची ऑक्सिजनची अटॅचमेंट ऑटोमॅटिकली वीक होते. आता बघा उजव्या बाजूला स्ट्रेंथ ऑफ मेटल कार्बन बॉन्ड वाढत चाललं, स्ट्रेंथ ऑफ मेटल कार्बन बॉन्ड. डाव्या बाजूला स्ट्रेंथ ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड वाढेल. डाव्या बाजूला स्ट्रेंथ ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड वाढेल. का सर. अरे मी म्हणायलो ना, कार्बन हे सेंटर आहे त्या अटॅचमेंटचं. मेटल कार्बन बॉन्ड जर स्ट्रॉंग झाला ना, ऑटोमॅटिकली कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा वीक होत असतो. म्हणून स्ट्रेंथ ऑफ मेटल कार्बन बॉन्ड आणि स्ट्रेंथ ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हे इन्व्हर्स असतील. बघा ना, स्ट्रेंथ ऑफ मेटल कार्बन बॉन्ड मी उजव्या हाताला वाढवलंय, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड डाव्या हाताला वाढेल. म्हणजे याच्यातला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा स्ट्रॉंगेस्ट असेल. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा स्ट्रॉंगेस्ट असेल. आता बघा, जर कार्बन ऑक्सिजन बॉन्डची स्ट्रेंथ डाव्या बाजूला वाढत असेल, मला सांगा कार्बन ऑक्सिजनची बॉन्ड लेंथ कोणत्या बाजूला वाढेल रे. ऑब्विसली उजव्या बाजूला. कारण बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड स्ट्रेंथचं रिलेशन कसं असतं, इन्व्हर्स असतं. म्हणून इकडून इकडे घ्यायलो मी बॉन्ड लेंथ ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. बघा मी उलट करतोय, विशेष काही नाही. जे मेटल कार्बन बॉन्ड मध्ये घडलं त्याच्या उलट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड मध्ये घडतंय. मेटल कार्बन बॉन्ड स्ट्रेंथ उजव्या बाजूला वाढली, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड स्ट्रेंथ डाव्या बाजूला वाढेल. मेटल कार्बन बॉन्ड लेंथ डाव्या बाजूला वाढली, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ उजव्या बाजूला वाढेल. कॉमन सेन्सची थिंकिंग लागणारे, विशेष काहीच नाही. ठीक आहे. काय बोलायलात की सर हे कस्तरच वाटायले, कॉम्प्लिकेटेडच वाटायले. नाही रे बाबा, काहीच कॉम्प्लिकेटेड नाही. कुणीच याला लर्न करायचं नाही. डोंट लर्न इट. कुणीच पाठ करू नका याला. तुम्ही फक्त एवढं एक सेंटेन्स मी जे बोलतोय ते लक्षात ठेवा. वाटलं तर लिहून ठेव रे, तुझ्या वहीमध्ये लिहून ठेव, मराठीमध्ये लिहून ठेव. जेवढा सेंट्रल मेटल मोर इलेक्ट्रॉन रिच, जेवढा सेंट्रल मेटल मोर इलेक्ट्रॉन रिच, तेवढा मेटल आणि कार्बनचा बॉन्ड मोर स्ट्रॉंग. जेवढा सेंट्रल मेटल मोर इलेक्ट्रॉन रिच, तेवढा मेटल कार्बन बॉन्ड मोर स्ट्रॉंग. बस एवढ्या एका सेंटेन्सवर तुझे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. बघा ना, हे पूर्ण लिहिण्यासाठी मी सुरुवात तिथूनच केली ना. हा इलेक्ट्रॉन रिच आहे म्हणून मेटलचा आणि कार्बनचा बॉन्ड हा सगळ्यात स्ट्रॉंग तयार करेल. स्ट्रेंथ मेटल कार्बन बॉन्डची तिकडे वाढली. बॉन्ड लेंथ उलट असतं, बॉन्ड स्ट्रेंथ आणि बॉन्ड लेंथ उलट असतं. इकडं
मी मगाशी म्हणल्याप्रमाणे मेटल कार्बन बॉन्ड आणि कार्बन ऑक्सिजन बॉन्ड एकमेकांचे अपोजिट बॉन्ड्स असतात. जे जे मेटल कार्बन बॉन्डमध्ये घडेल त्याच्या उलट कार्बन ऑक्सिजन बॉन्डमध्ये घडत असतं. याला पाठ करू नका, फक्त एक सेंटेन्स लक्षात ठेवा. जेवढा मेटल मोर इलेक्ट्रॉन रिच तेवढा मेटलचा आणि कार्बनचा बॉन्ड मोर स्ट्रॉंग तयार होत असतो. तर हा स्ट्रॉंगेस्ट मेटल कार्बन बॉन्ड तयार करेल, हा विकेस्ट मेटल कार्बन बॉन्ड तयार करेल. हा स्ट्रॉंगेस्ट मेटल कार्बन बॉन्ड तयार करतोय ना, याचा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड विकेस्ट असेल. मेटल कार्बन बॉन्ड स्ट्रॉंगेस्ट, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड याचा विकेस्ट असेल. मेटल कार्बन बॉन्ड विकेस्ट आहे, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड स्ट्रॉंगेस्ट असेल. ऑन द स्पॉट थिंक करा थोडंसं. मेटल जिथं इलेक्ट्रॉन रिच दिसला ना त्याचा मेटल, त्या मेटलचा आणि कार्बनचा बॉन्ड स्ट्रॉंग म्हणून दाखवा. ठीक आहे ना? नाही कळलं काही, कळून जाईल. एक्झाम्पल घेतो. हे असं जनरल घेण्यापेक्षा एक एक्झाम्पल बघू आपण, लगेच लक्षात येईल. एवढं नोट करून घ्या, मग एक्झाम्पल पाहू आपण. चला एक एक्झाम्पल बघू. हा आलेलाच क्वेश्चन सांगायलो तुम्हाला. तर त्यांनी काय केलं होतं बघा, असे कॉम्प्लेक्सेस दिले होते. MnCO6 प्लस हा एक कॉम्प्लेक्स दिलेला. ठीक आहे. परत दिला होता CrCO6 न्यूट्रल. ठीक आहे ना. आणि परत दिला होता VCO6 मायनस व्हॅनेडियमचा एक कॉम्प्लेक्स दिला होता. तर त्यांनी प्रश्नामध्ये विचारलं होतं बाबा स्ट्रॉंगेस्ट मेटल कार्बन बॉन्ड कुठं, किंवा स्ट्रॉंगेस्ट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड कुठं, किंवा ग्रेटेस्ट मेटल कार्बन बॉन्ड लेंथ कुठं, ग्रेटेस्ट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ कुठं. ठीक आहे. मी आतापर्यंत जे बोललो ना, वाटलं तर ते विसरून जा, नो प्रॉब्लेम. मी क्वेश्चनला अप्रोच कसं करायचं ते सांगतोय. आता लक्ष द्या व्यवस्थित. काय करायचं बघा, दिलेल्या कॉम्प्लेक्स मधल्या सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट काढून घ्यायची. बघा मॅंगनीज X पकडा, हे तर 0 असतं. X याला म्हणलं ना X + 0 = +1, X विल बी +1. तर या कंपाऊंड मध्ये मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट येते +1 येते. मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट काढून बघा वाटलं तर. इथं बघा हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट येते 0 येते. आणि व्हॅनेडियमची ऑक्सिडेशन स्टेट येते -1. ऑक्सिडेशन स्टेट म्हणतोय मी. व्हॅनेडियमची -1 येते, मॅंगनीजची +1 येते, क्रोमियमची 0 येते. ठीक आहे का? आपण आताच पाहिलं. ठीक आहे. किंवा जे पाहिलं ते विसरून जा. एक्झाम मध्ये काय करायची सुरुवात तुला सांगतो मी. ऑक्सिडेशन स्टेट काढल्यास ना, आता थिंक कर. जो सेंट्रल मेटल मोर इलेक्ट्रॉन रिच त्याचा कार्बनचा बॉन्ड मोर स्ट्रॉंग. आता बघा इलेक्ट्रॉन रिच कोण असतं रे, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येते, इलेक्ट्रॉन रिच असतं. म्हणून हा 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 काय करेल, स्ट्रॉंगेस्ट मेटल कार्बन बॉन्ड तयार करेल. संपलं. इलेक्ट्रॉन रिच आहे ना, स्ट्रॉंगेस्ट मेटल कार्बन बॉन्ड याचा असेल. ठीक आहे का? आता मी मगाशी म्हणलं जे जे मेटल कार्बन बॉन्ड मध्ये घडतं त्याच्या उलट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड मध्ये घडतं. स्ट्रॉंगेस्ट मेटल कार्बन बॉन्ड हा तयार करेल. म्हणून विकेस्ट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड या कंपाऊंड मध्ये असेल. विकेस्ट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. बघा ना, उलट लिहिलं मी. मेटल कार्बन बॉन्ड जर स्ट्रॉंगेस्ट झाला, का स्ट्रॉंगेस्ट झाला? निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड विकेस्ट झाला. आता बॉन्ड स्ट्रेंथ आणि बॉन्ड लेंथचं रिलेशन कसं असतं? इनवर्स असतं. मेटल कार्बन बॉन्ड जर स्ट्रॉंगेस्ट असेल, बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे, बॉन्ड लेंथ कशी असेल? खूप कमी असेल. स्मॉलेस्ट मेटल कार्बन बॉन्ड लेंथ, याच्यातली बॉन्ड लेंथ मेटल कार्बनची स्मॉलेस्ट असेल. का रे बाबा? कारण मेटल कार्बन बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे. मेटल आणि कार्बन खूप क्लोज आहेत. मेटल कार्बन क्लोज आले, लेंथ बॉन्ड लेंथ म्हणजे काय असतं रे? 2 न्यूक्लियस मधला अंतर. क्लोज आले ना 2 ॲटम, बॉन्ड लेंथ कशी होईल? कमी होईल. स्मॉलेस्ट मेटल कार्बन बॉन्ड लेंथ. बॉन्ड स्ट्रेंथ बॉन्ड लेंथ इनवर्स. स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे म्हणून स्मॉलेस्ट बॉन्ड लेंथ. विकेस्ट CO बॉन्ड आहे, ग्रेटेस्ट CO बॉन्ड लेंथ. ग्रेटेस्ट CO बॉन्ड लेंथ. ग्रेटेस्ट CO बॉन्ड लेंथ. ग्रेटेस्ट CO बॉन्ड लेंथ. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ याच्यात ग्रेटेस्ट असेल. कारण कार्बन ऑक्सिजन बॉन्ड खूप वीक आहे. वीक आहे म्हणजे लांब आहेत ॲटम. कार्बन ऑक्सिजन ॲटम लांब आहेत, त्यांच्या न्यूक्लियस मधला अंतर सगळ्यात जास्त असेल. बॉन्ड लेंथ बॉन्ड स्ट्रेंथ इनवर्स. बघा आता इकडं याचं लिहूत आपण. ठीक आहे ना.
जे जे मेटल कार्बन बॉन्डमध्ये घडत असतं त्याच्या उलटं कार्बन ऑक्सिजन बॉन्डमध्ये घडत असतं. आता बघा मेटल पॉझिटिव्ह आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, त्याचा कार्बनचा बॉन्ड स्ट्रॉंग नसेल. विकेस्ट मेटल कार्बन बॉन्ड, विकेस्ट मेटल कार्बन बॉन्ड, स्ट्रॉंगेस्ट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड, उलट स्ट्रॉंगेस्ट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. तुला थिंकिंग अशी करायची ऑन द स्पॉट. मागाशी मी जे बोललो ते विसरून जा वाटलं तर नो प्रॉब्लेम. हे ना स्ट्रॉंगेस्ट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. आता बॉन्ड लेंथ विकेस्ट मेटल कार्बन बॉन्ड आहे, बॉन्ड वीक आहे म्हणजे बॉन्ड लेंथ जास्त असेल. ठीक आहे ना. मी म्हणेन ग्रेटेस्ट मेटल कार्बन बॉन्ड लेंथ, ग्रेटेस्ट मेटल कार्बन बॉन्ड लेंथ, ग्रेटेस्ट मेटल कार्बन बॉन्ड लेंथ. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड स्ट्रॉंगेस्ट आहे, ऍटम खूप क्लोज आहेत, बॉन्ड लेंथ कमी होऊन जाईल. स्मॉलेस्ट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ, स्मॉलेस्ट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ. तुला क्वेश्चन असतात ऑर्डरचे किंवा ग्रेटेस्ट कोणाचं स्मॉलेस्ट कोणाचं, बॉन्ड स्ट्रेंथ विचारतील नाही बॉन्ड लेंथ विचारतील. ऑन द स्पॉट असं थिंक करायचं, ऑन द स्पॉट असं थिंक करायचं. सर याचं घेतलात त्याचं घेतलात मधल्याचं घ्या की हो. अरे कंपॅरिझन करायला होतं आपण. ठीक आहे ना. आता याच्या सगळ्या व्हॅल्यू इंटरमिडिएट असतील, सगळ्या व्हॅल्यू या दोन्हीच्या मध्ये असतील. म्हणजे तुला ऑर्डर जर लावा म्हणलं ना या तिघांची, बॉन्ड स्ट्रेंथची असू द्या नाही बॉन्ड लेंथची असू द्या, कशाची ऑर्डर लावा म्हणलं ना हे मिडलला जाईल, न्यूट्रल आहे ते. आपण कंपॅरिझन करायला हे इंटरमिडिएट रेंजला असेल, बॉन्ड स्ट्रेंथ मध्ये पण आणि बॉन्ड लेंथ मध्ये पण. जसं मी म्हणू शकतो स्ट्रॉंगेस्ट मेटल कार्बन बॉन्ड याच्यात आहे, विकेस्ट मेटल कार्बन बॉन्ड याच्यात आहे, याचा बॉन्ड त्याच्यापेक्षा वीक आहे पण याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. इथला मेटल कार्बन बॉन्ड याच्यापेक्षा नक्कीच वीक असेल पण याच्यापेक्षा कसा असेल स्ट्रॉंग असेल, याच्या कंपॅरिझन मध्ये स्ट्रॉंग असेल पण याच्या कंपॅरिझन मध्ये इथला मेटल कार्बन बॉन्ड वीक असेल. ऑर्डरचा विचार करा, ऑर्डरचा. तर इथं मला बऱ्याच ऑर्डर लावता येतात बघा, 4 ऑर्डर लावता येतात, 4 ऑर्डर लावता येतात. ठीक आहे का. समजलं का. जे मेटल कार्बन बॉन्ड मध्ये घडत असतं त्याच्या उलट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड मध्ये घडत असतं. हा आलेला क्वेश्चन होता. तर मी 4 क्वेश्चन्स ऍट ए टाइम एक्सप्लेन केलेत. या 4 पैकी एक ऑर्डर कुठली तरी विचारली जाऊ शकते, कुठलीही. ठीक आहे ना. तर असं ऑन द स्पॉट थिंक करायचं. निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट असणारा मेटल CO बरोबर चांगला बॉन्ड तयार करत असतो, म्हणजे मेटल कार्बन बॉन्ड तिथला स्ट्रॉंगेस्ट असतो. तिथून मी सुरुवात केली होती. सुरुवात कुठून केली ते बघा. ठीक आहे का. सो दिस इज एंड ऑफ आवर डिस्कशन. मेटल कार्बोनिल्स, बॉन्डिंग इन मेटल कार्बोनिल स्पेशल असते, लक्षात ठेवा, वेगळेपणा आहे. ठीक आहे ना. सगळेच्या सगळे मेटल कार्बोनिल स्ट्रिक्टली EN रूल फॉलो करतात. त्याच्या EN कॅल्क्युलेशनचा क्वेश्चन आला, सॉल्व कशाला करत बसतो रे, तुझं उत्तर एकतर 18 किंवा 36 किंवा 54 किंवा 86 असेल. ठीक आहे का. ओके, नोट करून घ्या. मेटल कार्बोनिल आपला पॉइंट संपलाय, लगेच दुसऱ्या पॉइंटकडे जाऊ आपण. पहा नेक्स्ट डिस्कशन, नेक्स्ट पॉइंट, इट इज ट्रान्स इफेक्ट. ट्रान्स इफेक्ट नाव पाहिल्यानंतर एवढं तर कळलं असेल की बाबा ट्रान्स पोझिशनशी कनेक्टेड काहीतरी आहे. सिस आणि ट्रान्स जे आपण पाहिलं ना त्याच्याशी कनेक्टेड काहीतरी इफेक्ट आहे. हो, त्याचाच इफेक्ट आहे हा ट्रान्स पोझिशनचा. हा इफेक्ट सगळ्या कॉम्प्लेक्स साठीचा नाहीये. हा इफेक्ट ओनली फॉर स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स. हा NCERT टेक्स्टबुक मध्ये नाही, रेफरन्स बुक मध्ये पण तुम्हाला सगळ्या रेफरन्स बुक मध्ये पाहायला मिळत नाही. ठीक आहे. मग सर कशाला सांगताय हो. नीट 2016 मध्ये याच्यावर क्वेश्चन आला होता. खरं तर ती नीट एक्झाम नव्हतीच, ती PMT एक्झाम होती. जसाच्या तसा पेपर नीट साठी वापरण्यात आलेला होता. ठीक आहे. तरी आलाय नीट मध्ये म्हणून आपलं कर्तव्य आहे आपल्याला ते स्टडी करायचंय. जे लोक JEE एक्झाम देणार आहेत, JEE मेन म्हणत नाही मी, JEE ऍडव्हान्स साठी बोलतो मी. JEE ऍडव्हान्स साठी पण हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. ठीक आहे ना. JEE ऍडव्हान्स वाले पण याला खूप महत्व देतील. ठीक आहे ना. नीट मध्ये आलाय म्हणजे नीट वाल्यांना पण हे वाचावंच लागणार आहे. ठीक आहे ना. तर जेवढं मी सांगतोय तेवढं व्यवस्थित लक्षात ठेवा. तुमचे सगळे ट्रान्स इफेक्टचे क्वेश्चन 100% सॉल्व्ह होतील. बघा काय आहे ट्रान्स इफेक्ट. डेफिनेशन वगैरे लिहिलेली आहे मी. बघा सगळं एक्सप्लेन करणार आहे, फक्त डेफिनेशन एकदा मला बोलू द्या. ॲबिलिटी ऑफ लिगँड, ॲबिलिटी म्हणा किंवा पॉवर म्हणा, ॲबिलिटी ऑफ लिगँड
टू डायरेक्ट इनकमिंग न्यूक्लिओफाइल. एखाद्या लिगँडकडे असणारी ॲबिलिटी कशाची? टू डायरेक्ट म्हणजे दिशा दाखवणे. कोणाला दिशा दाखवणारे? एक लिगँड दुसऱ्या लिगँडला दिशा दाखवतोय. समजा एक्स लिगँड आहे, तो वाय लिगँडला दिशा दाखवणार आहे. कशाची? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनची. ऑल लिगँड्स आर न्यूक्लिओफाइल. ऑल लिगँड्स आर न्यूक्लिओफाइल. ठीक आहे ना. ॲबिलिटी ऑफ लिगँड टू डायरेक्ट इनकमिंग न्यूक्लिओफाइल ट्रान्स टू इट. एक्स म्हणतोय वायला, ये रे बाबा माझ्या ट्रान्सला ये. एक्सची जर पॉवर जास्त असेल ना, तो एक्स काय करेल? वायला म्हणेल बस माझ्या ट्रान्सला येऊन बस. ठीक आहे ना. ट्रान्स टू इट ड्युरिंग न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सेस. स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सच्या ज्या काही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स असतात त्याच्याशी कनेक्टेड हा इफेक्ट आहे. एवढं क्लिअर झालं? स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सेसमध्ये ज्या काही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतात किंवा ज्या काही लिगँड सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतात, लिगँड सबस्टिट्यूशन रिॲक्शन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, वन ॲज द सेम फॉर कॉम्प्लेक्स. ठीक आहे ना. स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स इज कॉल्ड, त्या ॲबिलिटीला काय म्हणतात? ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर. म्हणजे एखाद्या लिगँडकडे असणारी पॉवर काय करण्याची? येणाऱ्या लिगँडला त्याच्या ट्रान्सला आणण्याची. ठीक आहे. नाही समजत? चला बघा. समजा असा एक स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे ना. काहीतरी मी नावं देतो, ए बी सी डी असे 4 लिगँड्स आहेत. याच्यात ई यायला समजा ए लिगँडची ट्रान्स पॉवर जास्त असेल, हा ए काय करतो? ईला म्हणतो ये रे बाबा माझ्या ट्रान्सला ये. म्हणजे सीच्या जागी कोण येऊन जाईल? ई येऊन जाईल. आलं का लक्षात? एची जर ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर जास्त असेल तरची गोष्ट आहे. ठीक आहे. पण जर समजा बीची ट्रान्स पॉवर जास्त असेल, बी काय म्हणेल? ये रे बाबा ई माझ्या ट्रान्सला ई. इथे येऊन जाईल. ठीक आहे. समजा सीची पॉवर जास्त आहे, सीची ट्रान्स पॉवर जास्त आहे, सीची ट्रान्स पॉवर जास्त आहे. सी काय म्हणेल ईला? चल माझ्या ट्रान्सला ई. इथं ई. ठीक आहे. जर समजा डीची ट्रान्स पॉवर जास्त असेल, सगळ्यात जास्त असेल, डी काय म्हणेल? ईला चल रे बाबा माझ्या ट्रान्सला ई, माझ्या ट्रान्सला ई. म्हणजे ई हा डीच्या ट्रान्सला येऊन जाईल. गोष्ट अशी साधी आहे, ज्या लिगँडची ट्रान्स पॉवर जास्त असेल त्याच्या ट्रान्सला येणारा लिगँड बसत असतो. ज्या लिगँडची ट्रान्स पॉवर जास्त असेल त्याच्या ट्रान्सला येणारा लिगँड येऊन बसत असतो. आता आपण ॲझ्युम करा की बाबा डी ची ट्रान्स पॉवर ए आणि बी पेक्षा, सॉरी ए नाही, बी आणि सी पेक्षा आणि ए पेक्षा जास्त आहे. एबीसी पेक्षा डी ची जर ट्रान्स पॉवर जास्त झाली, ई कुठे येऊन बसेल? डीच्या ट्रान्सला येऊन बसेल. डीच्या ट्रान्सला येऊन बसेल. ठीक आहे ना. येईल हळूहळू सगळं लक्षात येईल मला काय म्हणायचं. तर मी हे जे बोललो, ॲबिलिटी ऑफ लिगँड टू डायरेक्ट इनकमिंग न्यूक्लिओफाइल ट्रान्स टू इट ड्युरिंग न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सेस इज कॉल्ड ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर. या पॉवरला काय नाव देण्यात आलंय? ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर. आणि या इफेक्टला काय म्हणतात? ट्रान्स इफेक्ट. ज्या इफेक्टमध्ये या पॉवरचा यूज होतो दॅट इज कॉल्ड ट्रान्स इफेक्ट. आता महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची. ठीक आहे. आता आपल्याला कसं कळणार कोणत्या लिगँडची ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर जास्त आहे? तर एक सिरीज आहे. ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर ऑर्डर सांगणारी ही एक सिरीज आहे. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजचा आणि या सिरीजचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. काहीच संबंध नाही. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज ते वेगळं होतं. क्रिस्टल फील्ड थेरी म्हणत होती सेंट्रल मेटलचे डी ऑर्बिटल स्प्लिट करण्याची जी पॉवर असते त्या बेसिसवरची ती ऑर्डर होती. ही ट्रान्स इफेक्टची सिरीज आहे. ट्रान्स इफेक्टची सिरीज आहे. ठीक आहे का. बघा इथं बरेच लिगँड्स लिहिलेले आहेत. विकेस्ट ट्रान्स पॉवर असणारा लिगँड कुठला आहे? एफ मायनस किंवा OH मायनस किंवा H2O. या तिघांची ट्रान्स डायरेक्टिंग ॲबिलिटी इक्वल आहे. कॉमा जिथं जिथं दिसतोय ना तुम्हाला यांचं इक्वल आहे, सेम आहे यांची पॉवर. या तिघांपेक्षा अम्माइन जास्त आहे, परत पिरिडिल जास्त आहे, परत हॅलोजन्स दिसत आहेत तुम्हाला. SCN मायनस NO2 मायनस हे फिनिलवर निगेटिव्ह चार्ज आला. ठीक आहे ना. C6H5 इज फिनिल ग्रुप ना, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला. PR3 फॉस्फरस ट्राय अल्किल फॉस्फरस. PH3 हा कंपाऊंड माहिती आहे, फॉस्फिन
याच्यातले 3 हायड्रोजन निघून गेले, 3 अल्किल ग्रुप आले, तयार झाला PR3. सगळ्यात जास्त ट्रान्स पॉवर असणारे लिगँड्स कुठले आहेत? H- हायड्राइड, H- कार्बोनिल, नायट्रोसिल आणि CN- यांची ट्रान्स पॉवर सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, आता याचा अर्थ काय? ठीक आहे, याचा अर्थ काय हा लगेच लक्षात येईल बघा. समजा एक कॉम्प्लेक्स घेतला मी, M सेंट्रल मेटल आहे. ठीक आहे, मी काय करतो बघा, मी काहीतरी इथं लिगँड्स लिहितो. समजा मी इथं लिहिला Cl सपोज, हा इथं लिहिला अमोनिया, इथं लिहिला पिरिडीन सपोज, हा आणि इथं लिहिला मी समजा NO. आलं का लक्षात? आता आपण याच्यामध्ये काहीतरी ऍड करायलो, म्हणजे लिगँड सबस्टिट्यूशन करण्याचा आपण प्रयत्न करतोय. ठीक आहे ना, हे एक्झाम्पल म्हणून समजून घ्या, ही ऑर्डर नेमकी वापरायची कशी असते. समजा मी याच्यात कुठला तरी एक लिगँड एक्स्ट्रा ऍड करण्याचा प्रयत्न करतोय. सपोज वी आर ऍडिंग हिअर वॉटर, आपण याच्यात वॉटर ऍड करतोय. या 4 लिगँड पैकी कुठला तरी एक लिगँड जाणार आहे निघून, त्याच्या जागी येणार आहे वॉटर. मग कोणता लिगँड निघून जाईल? आपल्याला बघावं लागतं आता ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर कोणाची जास्त आहे. Cl, अमाइन, पिरिडीन आणि NO. सांगा या चौघांमध्ये ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर सगळ्यात जास्त कोणाची आहे रे बाबा? NO ची आहे. NO ची आहे. म्हणजे हा येणारा जो वॉटर आहे तो कुठे येईल रे बाबा? इथं येऊन जाईल. तुझ्या लक्षात आलं का? ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर कोणाची सगळ्यात जास्त आहे? या 4 लिगँड्स मध्ये NO ची. बघ या सिरीज मध्ये बघ, NO ची पॉवर Cl पेक्षा तुला जास्त दिसेल, NH3 पेक्षा दिसेल, PY पेक्षा देखील दिसेल. म्हणून येणारा जो लिगँड असेल तो कोणाच्या ट्रान्सला जाणार आहे? NO च्या. म्हणजे याचा प्रोडक्ट वाटलं तर लिहू आपण, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल मला म्हणायचंय काय. ठीक आहे, याचा प्रोडक्ट बघा, इथं Cl ॲज इट इज राहील, इथं PY पण ॲज इट इज राहील, हे NO पण ॲज इट इज राहील. NO च्या ट्रान्सला वॉटर येऊन जाईल. NO च्या ट्रान्सला वॉटर येऊन जाईल. बघा NH3 का निघून गेला? कारण NO ची ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर सगळ्यात जास्त आहे. तो येणाऱ्या न्यूक्लिओफाईलला त्याच्याच ट्रान्सला आणतो. NO ची पॉवर ट्रान्स पोझिशनला लिगँड आणण्याची सगळ्यात जास्त आहे. म्हणून NAच्याच ट्रान्सला इनकमिंग न्यूक्लिओफाईल ऍड झाला, वॉटर बरोबर याच प्लेसला आला, दुसऱ्या प्लेसला गेला नाही. याला म्हणतात ट्रान्स इफेक्ट. याला म्हणतात ट्रान्स इफेक्ट. ठीक आहे ना. आता ही सिरीज कुठून आली, याची स्ट्रेंथ का जास्त आहे, याचीच का स्ट्रेंथ वीक आहे. ठीक आहे, तेवढ्या खोलात आपल्याला जायचं नाही. ट्रान्स इफेक्ट मी स्वतः MSc फर्स्ट इयर मध्ये स्टडी केला होता. MSc फर्स्ट इयर मध्ये खूप डिटेल आहेत या ट्रान्स इफेक्टच्या थेरीज आहेत. पोलरायझेशन थेरी आहे, पोलरायझेशन थेरीचा वापर करावा लागतो आणि त्या थेरीवरून या स्ट्रेंथ मग कम्पेअर करता येतात. तेवढं आपल्याला डीप जायचं नाही, कारण आपल्याला क्वेश्चनचं जे लेवल असेल ना ते काही PG लेवलचं नसेल. आपल्याला इझी क्वेश्चन ट्रान्स इफेक्टचे तयार होतात, ते सॉल्व्ह झाले पाहिजेत. तर तुम्ही काय करायचंय, ही ऑर्डर लर्न करायची ॲट एनी कॉस्ट. ट्रान्स डायरेक्टिंग ऑर्डर ही पाठ करायची आहे. का पाठ करायची आहे लगेच सांगतो. नीट 2016 मध्ये आलेला क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. तर बघा हा क्वेश्चन आला होता. दिस इज क्वेश्चन ऑफ नीट 2016. 2 फेज मध्ये त्यावेळेस परीक्षा झाली होती. आय थिंक फेज 1चा हा क्वेश्चन होता, नीट 2016. ओके, क्वेश्चन एकदम सोपा होता. प्रोव्हाइडेड वी नो दॅट सिरीज, जी आपण सिरीज पाहिली ना आता, त्याचा डायरेक्ट क्वेश्चन होता. अरेंज द फॉलोइंग लिगँड्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर. अरेंज द फॉलोइंग लिगँड्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर. लिगँड्स दिलेले होते CN-, C6H5-, पिरिडिल आणि Br-. नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, तुला ती सिरीज माहिती पाहिजे. ऍज पर दॅट सिरीज या 4 पैकी सगळ्यात जास्त पॉवर कोणाची येते बघा. बघा रे सगळ्यांनी सिरीज बघा आत्ताची. CN- ची पॉवर सगळ्यात जास्त असेल. तुम्ही सिरीज बघा आत्ताची, या 4 लिगँड्सला शोधा त्या सिरीज मध्ये. त्यानंतर येते C6H5- ची. याच्यापेक्षा याला फिनिल म्हणू शकता, फिनिल मायनस, त्याच्यापेक्षा कमी येते Br- ची. बघा रे मी मगापासून तेच म्हणलं, स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजचा ना आताच्या सिरीजचा काहीच संबंध नाही बघा. कारण त्या सिरीजमध्ये हॅलोजन एकदम डाव्या बाजूला होते स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये, पण या सिरीजमध्ये फक्त F- डाव्या बाजूला आहे, पण बाकी सगळे पुढे आहेत ना. दोन्हीच काही कनेक्शन लावायचंच नाही. ठीक आहे, सगळ्यात कमी पॉवर कोणाची? पिरिडिलची.
झाला आन्सर. नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, ठीक आहे ना. ट्रान्स डायरेक्टिंग पॉवरची जी आता मी सिरीज दिली होती ना, त्या सिरीजमध्ये या चौघांना शोधा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. नोट करा. चला पुढचा क्वेश्चन. हा क्वेश्चन मी आताच तयार केला, म्हणजे मला वाटलं की बाबा ट्रान्स इफेक्टवर आणखी क्वेश्चन्स काय विचारले जाऊ शकतात. जेई वाले स्टुडंट ज्यांना ॲडव्हान्स एक्झाम द्यायचे त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे ना. याचा अर्थ नीट वाले बघू नका असं नाही, त्यांनी पण बघावं, ठीक आहे ना. क्वेश्चन काय येऊ शकतात. प्रेडिक्ट द प्रोडक्ट. तुम्हाला असं काहीतरी कॉम्प्लेक्स देतील, त्याच्यात काहीतरी लिगॅंड ऍड करायचं आहे, प्रोडक्ट काय असेल हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. इझिली ठरवता येतं, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. काय करायचं बघा, जे एक्झिस्टिंग लिगॅंड्स आहेत ना, त्यांची ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर ऑर्डर अगोदर लावून घ्यायची. वॉटर F- SCN- आणि PR3 यांची ट्रान्स डायरेक्टिंग पॉवरची ऑर्डर अशी आहे बघा. या चौघांमध्ये PR3 ची पॉवर सगळ्यात जास्त आहे, त्यानंतर SCN- याची पॉवर आहे. वॉटर आणि F- हे नियरली सेमच आहेत, एकत्र लिहिलेत आपण ते बघा, कॉमा देऊन लिहिलेत. जे एक्झिस्टिंग लिगॅंड आहेत त्यांची ट्रान्स डायरेक्टिंग पॉवरची ऑर्डर लावली. आता या पॉवर अनुसार सगळ्यात जास्त पॉवर कोणाची आहे, PR3 ची आहे. म्हणून होईल काय बघा, हा जो येणारा न्यूक्लियोफाइल आहे तो PR3 काय करेल, त्या येणाऱ्या न्यूक्लियोफाइलला मी म्हणेल तू माझ्याच ट्रान्सला ये, कारण माझी पॉवर चांगली आहे. PR3 काय करतो, I- ला म्हणतो बाबा तू माझ्याच ट्रान्सला यावं लागेल कारण माझी पॉवर जास्त आहे. मग हा PR3 काय करतो, PR3 काय करतो, I- ला त्याच्या ट्रान्सला आणतो. म्हणजे हे I- कुठं जाईल रे बाबा, इथं जाईल. म्हणजे कोण निघून जाईल आता इथून, वॉटर निघून जाईल. I- विल टेक द प्लेस ऑफ वॉटर. मग काय प्रोडक्ट असेल रे बाबा, सांगा याचा आन्सर काय असेल. आता हे बघ रे, इरिडियम तसाच्या तसा, फक्त लिगॅंड सबस्टिट्यूशन व्हायलंय, ठीक आहे ना. हे बघ रे, इथं कोण येईल आता सांगा, इथं I येईल, I आलं, HCN, PR3 बाकी ॲज सच लिहा, इथं फ्लोरीन येईल. किती सोपे, किती सोपे, अरे आहे का नाही. नोट करून घ्या. तुम्हाला एक क्वेश्चन देतो मग होमवर्कसाठी. तुमच्यासाठी एक क्वेश्चन असेल, ट्राय करायला. प्रेडिक्ट द प्रोडक्ट. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहेत पॅलेडियमच्या सराउंडिंगला, ठीक आहे. आता या स्क्वेअर ब्रॅकेटवर चार्ज येतो निगेटिव्ह, याचा काही संबंध नाही आपल्या सोल्युशनसाठी, घाबरायचं कारण नाही. ब्रॅकेट काढला म्हणजे वेगळं काही आहे नाही. मागच्या क्वेश्चनमध्ये जी स्ट्रॅटेजी मी लावली होती एक्झॅक्टली ती स्ट्रॅटेजी लावा. OH- आपण ऍड करायला होतं, OH- न्यूक्लियोफाइल अटॅक करायला इथं, तर यांच्यापैकी कोण निघून जाईल आणि OH- नेमकी कोणाची जागा घेईल ते बघा आणि हा क्वेश्चन मार्क फाइंड करा. एवढा एक क्वेश्चन तुम्हाला असेल, ठीक आहे ना. किती सिंपल आहे. ट्रान्स इफेक्ट म्हणजे काय रे बाबा, जे एक्झिस्टिंग लिगॅंड आहेत ते काय करतात, येणाऱ्या लिगॅंडला स्वतःच्या ट्रान्सला आणण्याचा प्रयत्न करत असतात. सक्सेस कोणाला मिळतो, ज्या लिगॅंडची ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर सगळ्यात जास्त एक्झिस्टिंग लिगॅंड्समध्ये, त्याच्याच ट्रान्सला येणारा लिगॅंड येऊन बसतो. मला कुठून कळणार आहे ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर, सिरीज आता जी लिहिली होती आपण त्या सिरीज प्रमाणे F- OH- आणि H2O हे खूप कमी पॉवर असणारे लिगॅंड्स आहेत. CN- आहे, CO आहे, NO आहे, H- आहे, खूप जास्त पॉवर आहे त्यांची, त्यांच्याच ट्रान्सला येईल कोणी पण, एवढी जास्त पॉवर आहे. बस एवढं लक्षात ठेवा. ती ऑर्डर काही करून लक्षात ठेवा. ती ऑर्डर लक्षात ठेवली की सगळे क्वेश्चन ट्रान्स इफेक्टचे सॉल्व होतील. हा कन्सेप्ट फक्त आणि फक्त स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स साठी आहे, बाकीसाठी नाही. टेट्राहेड्रल साठी नाही, ऑक्टाहेड्रल साठी पण नाही. ओनली फॉर स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स, ठीक आहे का. ओके, सो दिस इज एंड ऑफ आवर टुडेज डिस्कशन ट्रान्स इफेक्ट ॲज वेल एज मेटल कार्बोनिल्स. आता राहिलंय आपलं उद्याचं डिस्कशन जॉन टेलर डिस्टॉर्शन अँड देन ॲप्लिकेशन्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, थँक्यू.